आमदार समाधान आवताडे उद्यानाबाबत आक्रमक, ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करू। तीर्थक्षेत्र पंढरपूरसाठी भाजप सरकार कोट्यवधी रुपयाचा निधी विकास कामासाठी देत आहे, परंतु कोणतेही ठोस विकास काम पंढरपुरात दिसत नाही। अशातच आमदार समाधानदादा आवताडे यांनी पंढरपूर शहरातील जिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यानासाठी जवळपास 5 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर करून आणला होता। मात्र टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर देखील उद्यानाची दुरावस्था पाहायला मिळत आहे। याबाबत आमदार समाधानदादा आवताडे हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। ठेकेदाराने गुणवत्तापूर्ण काम केले नाही तर त्याला ब्लॅकलिस्ट करून पंढरपूर नगरपालिकेचे कोणतेही काम यापुढे करता येणार नाही, याबाबतची तरतूद आपण करून घेऊ, अशी भूमिका आमदार समाधानदादा आवताडे यांनी घेतली आहे। गेल्या वर्षी त्याची वर्क ऑर्डर झाली, वर्ष संपून गेलं, त्याची मुदत संपली ठेकेदारची, तरी देखील कुठल्याही पद्धतीचं काम हे झालं नाही। एकीकडून आमदार कोट्यवधी रुपये पंढरपूरसाठी आणतात, परंतु ठेकेदाराची उदासीनता ही कुठेतरी दिसती, ज्याचा फटका हा सर्वसामान्याला बसतोय। कारण की लहान मुलाला खेळायला बगीचा नाही। आपण अतिशय चांगला खरं तर प्रश्न विचारला, कारण आज आपण बघतोय सरकारमधनं निधी आणायला हा काही निधी असाच येत नाही। या निधी आणायला सुद्धा आम्हाला 2 दिवस त्या मंत्री महोदयांच्याकडे 10 हेलपाटे घालावं लागतात, तेव्हा त्या ठिकाणी तो निधी देण्याचं कबूल करतात। 10 हेलपाटे मारले तरी आम्ही आमचे PA तिथं परत त्या सचिव असतील किंवा तिथले डेस्क असतील तर त्यांना परत 10 हेलपाटे घालायचे, त्यावेळेला हा निधी येतोय। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात आमचा वेळ मंत्रालयामध्ये हा निधी आणण्याकरता जातोय आणि एक काम झालं का आम्ही दुसऱ्या कामाच्या मागे लागतोय। तर हा निधी आणल्यानंतर सुद्धा इथल्याही प्रशासनाचं खरं म्हणजे काम आहे आणि आपल्या सगळ्यांचंच काम आहे की ते काम चांगल्या दर्जाचं आणि लवकरात लवकर आपण पूर्ण करून घेतलं पाहिजे। परंतु अशी काही कामं, सगळीच कामं मी म्हणणार नाही, पण काही कामं त्यामधले आपण म्हणताय हा निधी आलेला आहे परंतु कोणीतरी अडवलेला आहे, काय कामाचा लाईन आउट झालेला नसतोय, कुठं कोर्ट केस असते, अशामध्ये काही गोष्टी अडकलेल्या त्या। तर नक्कीच या सगळ्या नगरपालिकेच्या सर्व कामाचा आढावा या ठिकाणी लवकरात लवकर COंच्याकडून घेऊन ज्या अडचणी असतील, मग नगरपालिकेच्या स्टाफची अडचण असेल तर त्या ठिकाणी कन्सल्टंटची बाहेरची टीम आम्ही हायरिंग करू। शिवाय तिथं कुणाच्या काय वैयक्तिक काय अडचणी असतील तर त्या सामंजस्यानं बसून एकमेकाच्या समोर सुधरू बसून हे करू आणि दर्जाच्या विषयी जर कुठं तक्रारी असतील तर त्या कॉन्ट्रॅक्टरची कुठेही केली जाणार नाही, परत त्याच्याकडून आपण काम करून घेऊ। जर त्यानं काम नाही केलं तर त्याचं दुसरं काम कुठं चालू असेल त्या कामाच्या देयकामधनं वसुली करून आपण ते काम परत चांगला दर्जा करण्यासाठी करू। तेही नाही केलं तर त्याला ब्लॅकलिस्टला काढून त्या ठिकाणी परत कधी नगरपालिकेकडे त्यांनी टेंडर भरता आलं नाही पाहिजे, अशा पद्धतीच्या सुद्धा तरतुदी आपण करून घेऊ। गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन CP फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर।